जय रामकृष्ण हरी. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद मायबोली मराठीत केला आहे आणि तोही समश्लोकी अभंग छंद रचनेत. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. आपण याची ओळख करून घेत आहोत. आज यातील अभंग क्रमांक 51 आणि त्याचा श्लोक पाहूया. न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्थेवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. त्याचा अभंग बघूया. आम्ही जिंकू बरे तेची आम्हा देवा किंवा मेल्या जीवा मोक्षपद दोन्ही मार्ग त्यागे जरी मारूयासी तथापि प्राणासी चिरंजीव काळ वंशवृद्धी करू न इच्छू व्यवहारू तुका म्हणे. आता ह्याचं थोडासा स्पष्टीकरण बघूया. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील द्वैत किंवा विषमता अजूनही संपलेली नाही आहे. अर्जुन म्हणतो, हे देवा, जर तुझे सांगणे मान्य करून मी आत्ता युद्धास तयार होत नाही आहे, पण मी ऐकलं आणि ठरवलं की आपण आता युद्धाला तयार होऊया आणि मी होकारही दिला तुला, तर सर्वजण म्हणजे दोन्ही पक्ष युद्धाला तयार होतील. आत्ताही आहेतच युद्धाला तयार, पण आज आपण दोन्ही पक्षाच्या मध्ये उभे आहोत. युद्धजन्य परिस्थिती असूनही ही सर्व शांत उभेत. मी फक्त हो म्हटले, या युद्धाला हो म्हटले की युद्ध चालू झाले असे समज. एक कोणती तरी बाजू युद्ध हारणार आणि मग युद्ध संपणार. कदाचित आम्ही मेलो तर मोक्ष मिळेल आणि धृतराष्ट्राच्या मुलांना म्हणजे कौरवांना मारून जिंकलो, राज्य मिळवले, राज्य केले, तरच आमचा पांडवांचा वंश पुढे चालू राहील. हे सर्व होईलच, पण असा व्यवहार मला मान्य नाही आहे. वाचो बहु काळ वंशवृद्धी करू न इच्छू व्यवहारू तुका म्हणे. अर्जुनाच्या मनातील न संपलेली विचारधारा अभंग रूपाने आपल्या समोर साकार झाली. मनावरील विचारावरील साचलेली धूळ मात्र अजूनही निघालेली दिसत नाही आहे. इरून फिरून पुन्हा तेच शब्द तेच वाक्य अर्जुन कृष्णाला पटवून देतोय. यापुढे आणखीन काय काय आता कृष्ण बोलतोय, अजूनही काय सांगतोय ते आता पुढील अभंगात बघूया. यामध्ये पुन्हा श्लोकही वाचूया आणि अभंगही बघूया. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छेयः स्थानी चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाघे मां त्वां प्रपन्नम. त्याचा अभंग बघूया. या धर्माच्या भ्रमे बुद्धिमूढ झालो तुझं शरण आलो जगदीशा. श्रीरंगा कल्याण ज्या माझी असेल तोची वदे बोल आदराचा. स्वामी तू सद्गुरू शिष्य मी तुमचा आणि धारक शिष्येचा तुका म्हणे. आता ह्या अभंगात नेहमीप्रमाणे अर्जुन अजूनही स्वतःचेच वर्णन करण्यात गुंतून राहिलाय आणि युद्ध त्यागासच धर्म मानण्याचा हेका काही अजून त्यानं सोडलेला नाही. पण तरीही या भ्रमाच्या भ्रमे बुद्धिमूढ झालं तुझं शरण आलो जगदीशा. अर्जुन जगदीशाला म्हणजे श्रीकृष्णाला शरण जाऊन सांगतो की मी धर्माने वागू की अधर्माने जगू, हा प्रश्न मला सतावतोय. माझी बुद्धी काम करेनाशी झाली आहे. धर्माच्या सततच्या विचाराने मी भ्रमित झालोय. यानंतर कृष्णापुढे आदरणीय कृष्णापुढे बोल असे व्यक्त करतो आणि तो म्हणतो, हे जगदीशा, हे श्रीरंगा, तू माझा स्वामी, गुरु, वरिष्ठ, आदरणीय असे तुझे स्थान माझ्यासाठी अत्यंत योग्य आहे. या तुझ्या शिष्याला कल्याण करणारा मार्ग दाखव आणि ते मला ऐकावेच लागेल, नाही तर धारक शिक्षेचा तुका म्हणे.
शिक्षेचा धारक बनणारा अर्जुन, अर्जुनाच्या विचारात काय बदल झालाय? तर मग अहो आश्चर्यम असंच म्हणावं लागेल. बघूया आता पुढील अभंगात काय म्हणतो. खरोखर उत्सुकता आता वाढू लागली. आता यातूनच पुढे अभंग बघूया आणि श्लोकही पाहूया. आता उत्सुकता वाढली आहे, त्यामुळं पुढच्या अभंगाचा अर्थ लवकर केव्हा बघू असंच झालेलं आहे. त्यातला आधी श्लोक बघा. नहि प्रपश्यामि वमा पनुद्यात् यच्छोकमुच्छोणशमिंद्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्न समृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. अभंग तुकाराम असं म्हणतायत. न ते दिसे काही मम शोकनाशक, जो शोक शोषक इंद्रियांसी. समृद्धी राज्याची त्रिदशेंद्र लक्ष्मी, पावेन तरी मी सुखी नव्हे. तुका तेव्हा विनवी अगा पुरुषोत्तमा, बोलतो ते क्षमा अपराधो. ह्यात आता बघूयाच काय म्हणतात ते. यातून अर्जुन स्वतःची दयनीय झालेली अवस्था कृष्णापुढे कबूल करतोय ते, आणि स्वतःसाठी पुन्हा एकदा विनवणी करतोय. अर्जुन म्हणतोय, माझ्या मनाला शोकाने पूर्ण ग्रासून टाकलंय, त्यामुळे माझ्या इंद्रियातील ताकद शोषित झाली आहे. मी शक्तिहीन बनलोय. मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या मनाला शोकमुक्त करण्याची युक्ती मला अजूनही प्राप्त झाली नाही. तू मला लढायला प्रवृत्त करीत आहेस, आणि मी खरंच लढायला तयार झालो. मी लढलो, मी जिंकलो, आणि नंतर माझे समृद्ध राज्य मला प्राप्तही झाले. आणि त्रिदशेंद्र लक्ष्मी म्हणजे देवांचा राजा इंद्र, त्याची अमाप संपत्ती आहे, आणि त्याच्या 30 पट संपत्तीचा मालक मी होईन. अमाप संपत्ती मिळाली तरीही मला मात्र त्यातून सुख आणि समाधान मिळणार नाही. समृद्धी राज्याची त्रिदशेंद्र लक्ष्मी, पावेन तरी मी सुखी नव्हे. या सर्व विजय प्राप्तीचा उपभोग घेऊ शकणार नाही एवढ्याचा संपत्तीचा, कारण हा शोक, कौरवांच्या हत्येचा शोक माझी पाठ कधीच सोडणार नाहीये. हे सर्व मला दिसतंय. अशा वेळी किंवा अशासाठी युद्ध करून जय मिळवणे हे निरर्थक नाहीये का? असे म्हणून पुन्हा अर्जुन क्षमा याचना करतो आणि म्हणतो, तेव्हा तुका विनवी अगा पुरुषोत्तमा, बोलतो ते क्षमा अपराध. असा हा अर्जुन स्वतःची कुंडलीच कृष्णाला वाचून दाखवतोय. म्हणजे मायेच्या शोकाच्या आच्छादनातून बाहेर पडण्याची अर्जुनाची लक्षणे काही दिसत नाहीत. आता याचे वर्णन संजय करतोय. संजयानं अशी अर्जुनाची तीच विनंती अनेक वेळा ऐकली आणि धृतराष्ट्राला तीच विनंती सांगितली पण. आता त्याची ही वाक्य कदाचित संजयला पाठही झाली असतील, पण आत्ता तो संजय त्याचं कशाचं वर्णन करतो ते पुढच्या अभंगात आपण बघूया. आता अभंगही बघूया आणि श्लोकही पाहूया. एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेशः परम तप, न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तुष्णी बभूवः. आणि तुकाराम महाराज अभंगात काय सांगतात बघूया. संजय म्हणे राया ऋषिकेशाप्रती, केली हे विनंती गुडाकेशे. शेवटी वचन हे जी बोले पार्थ, युद्ध आत्मस्वार्थ न करी मी. गोविंदाचे पदी ठेविला मस्तक, जन्माचे सार्थक तुका म्हणे. आता पुढे संजय कसं वर्णन करतोय ते बघूया. संजय म्हणतो, राया ऋषिकेशाप्रती केली हे विनंती गुडाकेशे. असा हा कुरळ्या केसाचा, निद्रेवर म्हणजे झोपेवर विजय मिळवणारा अर्जुन. आता झोपेवर विजय मिळवणारा अर्जुन हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडं वेगळंच वाटलं असेल, कारण आता हे वाक्य ऐकायला कसं वाटतंय असं का विचारतीये, तर प्रत्येक घरातून आत्ताच्या मुलांची झोप
म्हणजे झोपेच्या वेळा ह्या आता पालकांनी ठरवायच्या नाही आहेत, तर मुलांनी आपापल्या कामाप्रमाणे ठरवायच्या. मग रोज वेळ बदलली तरी विचारायचं नाही असं का म्हणून, आणि पालकांनीच आपल्यात बदल करायचे की आता आपण हे विचारायचं नाही. आणि यातूनच का होईना पालकांनी मुलांवर असणारा हक्क अलगदपणे गमावलाय, आणि असा हा गहन प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. बरोबर आहे ना? मला जे वाटतं तेच तुम्हालाही वाटत असणार आहे. मग आता हा झोपेवर विजय मिळवणारा अर्जुन पुढं काय म्हणतोय ते आता आपण बघूया. अर्जुनराय ऋषिकेश श्रीकृष्णास विनंती वजा अखेरचा निर्णय त्यानं घेतला आहे. म्हणतो तो, शेवटी वचन असे बोले पार्थ, आता यात मी कोणताही बदल करणार नाही आहे. अशा आवेशात अर्जुन म्हणतोय, युद्ध आत्मस्वार्थ न करी मी माझ्या स्वार्थासाठी युद्ध करणे हा अधर्म आहे आणि ते मी कधीही करणार नाही. हे बोलून गोविंदाच्या पायावर डोके ठेवून स्वतःलाच कृष्णचरणी अर्पण करतोय. गोविंदाचे पदी ठेविला मस्तक, जन्माचे सार्थक तुका म्हणे. इथे पुन्हा अर्जुनाचे समर्पण होणे हे कृष्ण मान्य करेल का? जिथे अद्वैताकडून द्वैताकडे जाण्याची तयारी नाही आहे, धर्म आणि अधर्माची भावना कृष्णाला सांगतोय, आणि किती हा विरोधाभास आहे. आता ह्या सद्य परिस्थितीत मला पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जसं अर्जुन आणि कृष्णाचं नातं आपण इथं पाहतोय, धर्म आणि अधर्म ह्याची सांगड काय, जी गाठ बसली ती सुटत नाही आहे. आणि घरोघरसुद्धा असेच अर्जुन आहेत आपल्या घरात, आणि ठराविक वाक्यही आपल्याला ऐकायला मिळतात. कोणता विरोधाभास आहे? तर ही मुलं पालकांना म्हणतात, मला सगळं कळतंय. पुढचं एक वाक्य असतं, मी काय सांगतोय ते तुम्ही ऐका. आता असं म्हणणारी वर्तमान काळातील युवक तुम्हाला आठवतही असतील, असे काही ऐकलेलेही असतील आणि लक्षातही येत असेल. तर असे म्हणणारे एक मात्र इथं समजून घ्यायला हवं की अर्जुन स्वतःला कृष्णाच्या पायावर अर्पण करतोय, आणि आत्ता आपण जी वाक्य पाहिली ती म्हणणारी मात्र मोठ्यांच्या पायावर डोकं ठेवणारी दृश्य फारशी पाहायला मिळत नाहीत. म्हणजे मला तरी मिळत नाही. तुम्हाला कसं काय वाटतं ते तुम्ही आठवा. आणि जेव्हा ही दृश्य पाहायला मिळतात पायावर डोकं ठेवण्याची, ते फक्त लग्न होईपर्यंत. त्यानंतर पती पत्नी म्हणजे मुलगा सून किंवा मुलगी जावई हे सगळे हाय, हॅलो, टाटा, बाय बाय अशीच वाक्य ऐकावी लागतात. आणि ह्याबद्दल तुम्ही काहीही त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. आजी आजोबा असत किंवा आई बाबा असत, ह्याबाबत काही बोलतात की गप्प बसतात? म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाहीत तर त्यांचं वागणं मान्य करतायत असा त्याचा अर्थ होतो, आणि त्या पिढीला हे कौतुक वाटतं. आता खरं म्हणाल तर हा आज चिंतनाचा विषय आहे, आणि चिंतन अशासाठी की आपली पिढी, आधीची पिढी आणि पुढची पिढी कशासाठी आणि काय चाललंय, परिस्थितीत का बदल होतोय, हा चिंतनाचा विषय. तर केलंच पाहिजे हे चिंतन. पण ह्या विषम परिस्थिती अधिक निर्माण होते, आणि ही विषम परिस्थिती जर आपण मनातच घेतली नाही किंवा चिंतनाचा विषयच केला नाही तर नंतर त्याचं स्फोटक परिस्थिती निर्माण होती. आता स्फोटक परिस्थिती फक्त पालकांसाठी असते, पाल्यांसाठी नाही. पण पालकांना सातत्यानं हे पाहून, ऐकून, बघून मनाची धारणा ही स्फोटक परिस्थितीप्रमाणे होती. कुटुंबाला कलंक ठरणारी मुलेही घडतात, कारण त्यांचीही पिढी त्याही पुढे जाणार आहे अजूनही, आणि हे आपण पाहतोय. बरोबर आहे ना? मला हे सांगावंसंच वाटतंय आपल्याला की आपण काय केलं पाहिजे. आता ह्या गोष्टी जर आपण झाकून ठेवल्या तर विषमता वाढत राहते,
आणि मग गोष्टी जीवाला झोंबणाऱ्या गोष्टी घडत राहतात. पण जर वेळच्या वेळी कडक शब्द वापरून परिस्थिती सावरत गेलो, बदलत गेलो तर खूप काही फरक पडेल. आता इथं पालकांची मात्र पालकत्वाचा कस असतो. पण अशा अर्जुनाची स्थिती लक्षात घेऊन आपण काय केलं पाहिजे, पालकांनी काय केलं पाहिजे, तर कृष्णाची प्रतिक्रिया काय आणि त्याचं संजय उत्तर काय देणार हा अभंग बघूया. आणि ह्या कृष्णाचं धोरण नेमकी काय की ज्यामुळं अर्जुनात बदल घडून आला, की जे आपल्यालाही अपेक्षित आहे तेच कृष्णानं कसं केलं हे आपण बघूया. आता यासाठी आपण पुढचा अभंग आणि श्लोक बघूया. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेन योयुर्भयोर्मध्ये विषिदन्तमिदं वचः. आणि अभंग काय म्हणतो, तुकारामांचं म्हणणं काही वेगळंच असतं. ते खरंच म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पाहावंसं वाटतं. त्या ते ऋषिकेश हसोनी बोलिला विस्मये दाटला अभ्यंतरी विषाद जाणोनी कळवळीला हरी बोलेची उद्धरी संशयाते सैन्यद्वया माझी संवादती दोघे तुका म्हणे जगा तारावया. आता खरोखरच म्हणजे वेगळं काय ह्याच्यात हे बघायलाच हवं आपण. जगाला तारणारा अभंग म्हणजे नेमकी तुकाराम आता काय म्हणतात. अर्जुन श्रीकृष्णाला आदरणीय, पूजनीय, वंदनीय असे गुरु मानतो आणि त्याचे दिलेले आदेश मात्र झुगारून देतो. हे पाहिलं की मनात, तुमच्या आणि माझ्या मनात अनेक तरंग उठू लागतात. आता असं नाकारून वा झुगारून देण्यापूर्वी कृष्णाचे वचन, कृष्णानं दिलेले संदेश, कृष्ण बोललेले शब्द अर्जुनाच्या कानाच्या आतपर्यंत शिरतात की नाही असं मनात येतं. कारण तो त्याचा गुरु आहे, तो त्याला वंदनीय मानतो. मग त्याचे शब्द ह्याच्या कानात शिरत नाहीत का? नाहीतर त्याला ऐकावे लागले असते का? मायेच्या कोशात लिप्त असलेल्या अर्जुनाला ते कानावरूनच जात आहेत का असंही वाटतं. आणि अशा अर्जुनाशी बोलताना कृष्णाच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आहे आणि अंतरंगातही विस्मय दाटून आलाय. आता अशा अर्जुनाचा निश्चय ऐकून त्याची उद्विग्नावस्था पाहून श्रीकृष्णाचं अंतःकरण कळवळले. त्याला आश्चर्यही वाटतंय. अर्जुनाच्या मनातील संशय, भ्रम हे दूर केल्याशिवाय, मनावरील मळप काढून टाकल्याशिवाय अर्जुनाच्या विचारात कोणताही बदल होणार नाही. आणि ही गोष्ट काही झटकन किंवा पटकन होणारी गोष्ट नाही आहे. आता याला मोठा डोस, इंजेक्शन इत्यादी सोपस्कार करणे आवश्यक आहे हे कृष्णाने समजून त्याबाबत पुढे काय करतोय हे बघूया. आणि यासाठीच 2 सैन्यांमध्ये रथात बसून कृष्णार्जुनाचा संवाद झाला. आता हा संवाद लगेच संपणारा विषय नसावा. इथून पुढे अर्जुनाला लढणार नाही हे उत्तर देण्याची संधी द्यायचीच नाही असे कृष्णाने योजलेले असणार आहे. अभंगातून तेच सूचित झाले की सैन्यद्वया माझी संवादिती दोघे तुका म्हणे जगा तारावया. यातील जगा तारावया हे 2 शब्द खूप काही सांगून जातात. जसे मुलांना पोहायला येते, पण आत्ता मात्र पोहायला येत असूनही मुलांच्या नाकातोंडात पाणी गेलंय. कारण असेच अर्जुन सर्वत्र आढळून येत आहेत. आणि जनसंपर्कातून हे समजते की अगणित अर्जुन स्वतःसाठी यशाचा मार्ग शोधून फिरत असतात आणि त्यांचे विषय वेगवेगळे असतात, अनेक असतात. आता त्याबाबत ह्या विषयामुळे तरुणींची मने खूप ग्रासलेली आहेत. कारण नवीन विषय, नवीन वाटा, नवीनच सगळं. त्यामुळे तरुणांची मनं ग्रासली आहेत. आणि अशा प्राप्तीसाठी
भ्रमाचा भुंगा सतत त्यांच्याभोवती फिरत आहे. चिंताग्रस्त पालक काहीही करू शकत नाहीत, कारण मुलांची ही अवस्था बघून पालकांना मात्र चिंता सतावते. आणि अशा भ्रमाची लक्षणे पाहून यातील एखादा दुसरा भ्रमाचा भुंगा आपल्या घरात शिरलेला नाही ना, आपले घर पोखरणार तर नाही ना, याची खात्री आपण करून घेतली पाहिजे. आता ही आपण लक्षणं काय आहेत, हे भ्रम कशाला म्हणायचं आहे, कोणत्या भ्रमानं आपल्या घरातल्यांना कोणी ग्रासलेलं नाही ना, हे आपण बघूया. आणि ते बघणं आता आवश्यक आहे. आत्ता मी जे सांगेन तो प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका, अशी माझी श्रोत्यांना विनंती आहे. आता इथं आपण भ्रमानं जो काही स्वभावाची वैशिष्ट्ये ती पाहावी लागतील. कारण भ्रम असतो तो स्वभाव बनवतो आणि स्वभावानुसार त्याची जी काही आपल्याला कृती दिसती त्यावरनं आपण ओळखूया. पहिला, पालक समजून सांगणारे पालक असतात. पालक म्हणतात, मी खूप छान सांगितलंय, गोड बोलून सांगितलंय, सगळं सांगितलंय, पण मुलांना हे ऐकलंय, पण कृतीत मात्र त्यांच्या कोणताही त्यातली गोष्ट येत नाही. आणि मग ह्यावरून पालक म्हणतात मुलं ऐकत नाहीयेत. दुसरी गोष्ट, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलं हट्ट करतात, धडपडतात की आपल्याला हवं तेव्हा हवी ती गोष्ट मिळालीच पाहिजे. हे पण पालकांना त्रासदायक ठरतं. तिसरी गोष्ट, अबोध मनाची अबोध अवस्था झाल्यामुळे सांगितलेलं डोक्यात शिरत नाही आहे मुलांच्या. आपण म्हणतो सुद्धा, पालक म्हणतात काही वेळेला, काय डोक्यात शिरलंय का तुझ्या, ती अवस्था असते. चौथी गोष्ट, स्पष्टीकरण करून धोक्याची घंटा दाखवली की असं केलं तर असं होणार आहे, हे जरी आपण धोका दाखवला तरी पाल्यांच्या मन शंका आणि संशय यांनी ग्रासलेले दिसते. विश्वास नाही पालकांच्यावर, हे पहिलं आहे. पाचवी गोष्ट बघूया, धर्माची अजाणता असल्याने, कारण धर्मच माहीत नाही आहे तर जाण कुठली आली आहे. कर्तव्याची उणीव दिसून येते, कारण धर्म म्हणजेच कर्तव्य, आणि तेच जर कळलं नाही तर कर्तव्याच्या उणीवा ह्या सर्वत्र आपण पाहतोय. आणि माझेच खरे हे पटवून देण्याचा प्रयत्न सतत चालू असतो. सगळीकडे हेच आहे, मी असं म्हणते असं नाही, तुमचे मत हेच असावं, एकदा मला सांगा तुम्ही होय का नाही ते. पुढे सहावी गोष्ट, मनाने कमकुवतपणा असल्याने, कारण मनात भ्रम आहे ना, भ्रमाचा भुंगा शिरलेलं मन आहे, तर ते कमकुवतपणा असतं. निर्णय क्षमतेचा त्यामुळे अभावही असतोय. आणि ही पाल्य किंवा मुलं सांगणारा आणि ऐकणारा ह्यापेक्षा तिसऱ्याचंच मत प्रमाण मानतो आणि घातकाला आमंत्रण देतो. कारण तिसऱ्याचं मत हे त्याचं त्यानं दिलेलं असतं, सांगणाऱ्याचं मत त्याला माहीत नाही, ऐकणाऱ्याचं त्याला काही माहीत नाही, आणि तो स्वतःचं मत देताना ह्यातनं काय घडणाऱ्याचा विचार करत नाही. पण पाल्याला मात्र तिसऱ्याचं मनच बरं वाटतं, मत बरं वाटतं, खरं वाटतं, पण ते मात्र घातक असतं. आणि ते घातक ठरतं ते पाल्य आणि पालक ह्यांना सांगणारा तिसरा बाजूलाच जातो. असंही होत असतं बऱ्याच ठिकाणी. सातवी गोष्ट, मनावर नियंत्रण नसल्याने इंद्रियांवर ताबा नसतो. आणि इंद्रियावर ताबा नसल्यामुळे अभक्ष्यभक्षण, अपेयपान ही एक प्रतिष्ठा वाटू लागते. आणि ते खाताना किंवा पिताना काहीच वाटत नाही, अरे हे केलं पाहिजे, समाज असा आहे, हे पालकांनाच सांगतात. आठवी गोष्ट, भ्रमाने बुद्धिमूढ झाल्याने लाजीरवाणे वर्तनच योग्य वाटू लागते. आता लाजीरवाणे वर्तन हे आपण समजून घ्यायला पाहिजे. वर्णनाची काही इथं गरज नाही आहे, पण तेच योग्य वाटू लागतं आणि तेच बरोबर आहे असंही वाटू लागतं. ही आत्ताची पिढी आहे. नववी गोष्ट, यातून सतत विकल्प यांनी ग्रासलेलं आणि शोकानं व्यापलेलं चित्त किंवा मन हे व्याकुळ बनतं. पाल्याचंही व्याकुळ बनतं आणि पालकांचंही व्याकुळ बनतं. आणि 10वा आकडा बघूया, मायेने ग्रासलेला जो जीव असतो, मायेच्या आवरणानं वेढलेला जो जीव असतो, पालक त्यांच्यात विषमतेची दरी निर्माण होते.
कारण पालकांनी मायेनं ग्रासलेलं नसतं, पाल्याला ग्रासलेलं असतं आणि ह्या दोघांच्यात अशाने विषमतेची दरी निर्माण होती आणि अशा परिस्थितीला दूर करणे पालकांच्या हातात राहत नाही. कारण या समाजात अशा युवा पिढीला बिघडवणाऱ्या अनेक फौजा तयार आहेत, त्याही आपण समजून घ्यायला हव्यात. आणि अशातून जेव्हा लक्षात येतील ह्या गोष्टी तेव्हा पाल्याला बाहेर काढणे फार अवघड काम आहे. अशा पालकात आणि पालकांनी जर अशी काही तयारी केली बाहेर काढायला पाल्याला येतून, तर ते रात्रंदिन युद्धाचा प्रसंग अशी अवस्था निर्माण होती. आणि अशातूनच पालकांनी स्वतःपासून, स्वतःच्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे आहे. अन्य कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही. पण ही सुरुवात कशाची करायची? तर श्रीकृष्णाचा आदर्श घेण्याची आणि आदर्श अर्जुन बनवणं, आपल्या घरातल्या अर्जुनाला आदर्श बनवण्याची, अशी आपणच मनाची तयारी करून सुरुवात करायची. आता त्यासाठी काय केलं पाहिजे? तर संत तुकारामांनी हा उलगडून अभंग मंत्रगीतेचा ठेवा आपल्यासाठी मुक्त हस्ताने आपल्यासमोर ठेवला आहे. भगवद्गीतेचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे, हेही त्याच्यावरचा एक उपाय आहे. आणि हे एक प्रकारे नुसताच भगवद्गीतेचा अर्थ समजून घेणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे अवघड आणि अवजड आहे. पण संत तुकारामांच्या अभंगवाणीने हे लीलया पेलणे सहज शक्य होते. अनुभव घेतला पाहिजे तो. अर्थात तितकेच त्याची म्हणजे अभंगाच्या अर्थाची सखोलता समजून घेणे आणि त्याचं सातत्य ठेवणं आवश्यक आहे. आणि अशी प्रेरणा तुम्हाला, आम्हाला सर्वांना संत श्रेष्ठ तुकारामांनी द्यावी, यासाठी त्यांना वंदन करू आणि हा भाग इथेच संपू. कृष्णार्पणमस्तु. राम कृष्ण हरी.